नीट बस. राहू दे मामा, ठीक आहे. हे कोण आहे? तो वैभवचा मामा आहे. अरे टेकून बस ना, मुलाकडची बाजू आहे आपली. कशाला मामा, ठीक आहे राहू दे ना. नीट बस म्हटलं ना. ये वा, होणाऱ्या सुनबाई चहा घेऊन येत आहेत बघ. काव्या, आज कोणी केलाय चहा? आज मीच केलाय चहा. सुंदर. अगो आई. बस ये. काकू घ्या. घ्या मालपोहा खा. आमच्या तारिणीच्या हातची चव तरी बघा. एकदा खाल्लात की खातच राहाल. वाह तारिणी, आमची चेतना म्हणते तशी तू खरंच खूप सुगरण आहेस. आमच्या सूनबाईंना पण शिकवाय सगळं. काय म्हणजे सततचा कामात असणारा आमचा वैभव त्या निमित्तानं लवकर घरी तरी येईल. काय वैभव? मामा काय तू. अहो गुरुजी, पंचांग नंतर बघा ना. आधी मालपोहे खा, गार होतील ते. खातो, पण अगोदर ज्या कामासाठी जमलो आहोत ते काम तर करून घेऊ. गुरुजी, तुम्ही म्हणाल तसं. बरं, काही जवळचा मुहूर्त निघतोय का गुरुजी? लग्नाचा मुहूर्त हा तुळशी विवाहानंतरचाच घेणं उचित ठरेल. अहो काय गुरुजी, तुम्ही डायरेक्ट लास्ट स्टॉपचं बोलताय. अहो आधी बुकिंग तर होऊ दे. म्हणजे आधी साखरपुड्याचा मुहूर्त काढा आणि जरा लवकरचा काढा, म्हणजे कसं जरा बरं होईल. हो, म्हणजे एकदा साखरपुड्याची तारीख ठरली ना की बाकी कामं होत राहतील ना. हा, सापडला मुहूर्त. पुढच्या आठवड्यातला नारळी पौर्णिमेचा मुहूर्त हा साखरपुड्यासाठी शुभ मुहूर्त आहे. पुढचा आठवडा. वा, निघाला मुहूर्त. मालतीताई लागा, कामाला लागा. नारळी पौर्णिमेचा म्हणजे अगदी जवळचाच मुहूर्त आहे. कमी दिवस राहिलेत ना. काळजी करू नका माधवराव, आपण सगळे मिळून करू काम. नाही, तसं नाही, पण माधवराव, चेतना बरोबर बोलते. आणि काही काम असेल ना तरी निसंकोचपणे सांगा.